नमस्कार मैत्रिणींनो, आज बघणार आहोत अधिक महिन्यात लावल्या जाणारा 33 पत्री वात आणि त्या 33. तर याप्रमाणे आधी सूत काढून घ्यायचं आहे. एका हाताने पिळत जायचं आहे आणि एका हाताने ओढत जायचं आहे. याप्रमाणे जितकं मोठं करता येईल तितकं काढायचं आहे लांब. आता हे बऱ्यापैकी लांब झाले. आता मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि हे 17 असा घेतला मध्ये की त्याला पाण्याचा हात लावून पॅक करायचं. याप्रमाणे एका याच्यात 17 गुंडाळे झालेले आहेत आणि ते ठेवून दिलेले आहेत. आता पुढचे जे आहे 16 ते करूया. याप्रमाणे कापूस घेतल्यावर एका हाताने ओढत जायचं आणि त्याच हाताने पिळत जायचं. पीळ हा घट्ट बसला पाहिजे म्हणजे ते तुटणार नाही आणि पॅक राहील. आता हे पण मोठं करून घ्यायचं आहे. जसे आपण ते आधी 17 केले गुंडाळे, आता हे 16साठी मोठं करत आहोत आणि हे पण 16 केल्यानंतर ते दोघी एकमेकांना लावून द्यायचे आहेत, चिटकवून द्यायचे आहेत. तर आता हे पण बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आता हेही आपण मोजून घेऊया. पाण्याचा हात लावूनच ते चिपकवायचं आहे. चला बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. आता हे 16 झालेले आहे आणि ती पहिली 17ची वात ती आता घ्यायची आहे आणि यात हे थोडं तोडलेलं तुकडं आणि तिचं थोडंसं राहिलेलं तुकडं, तर हे दोघी आता जॉईन करायचे आहेत. या पद्धतीने एकमेकांना जॉईन करून द्यायचे आहेत पाण्यानेच. म्हणजे ही आपली 33 पत्री वात तयार आहे. अशा 33 करायच्या आहेत. याप्रमाणे आता एक दोरा घ्यायचा आहे आणि तो त्या दोन्ही वातींना गुंडाळून द्यायचा आहे म्हणजे त्या व्यवस्थित राहतील आणि छान पॅक राहतील. याप्रमाणे त्या ऑलरेडी पॅक केलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा याप्रमाणे गुंडाळून घ्यायचं आहे. अधिक महिन्यात कुठलेही पदार्थ हे 33 केले जातात देवाला, म्हणून ह्या वातीही 33च करायच्या आहेत. तुम्हाला एक करायची असेल तरी चालेल, पण ह्या 33 केल्या तर अधिक छान दिसतात आणि करतातच तशा. त्या पूर्णपणे तुपात बुडवायच्या आहेत. इथे थोडंसं पाणीही लावलं गेलं आहे आणि त्या पूर्ण व्यवस्थित पॅक केली गेली आता. तर ह्या सगळ्या वाती ज्या दिवशी लावायच्या असेल त्या दिवशी सगळ्या वाती तुपात बुडवायच्या आणि शंकरासमोर, देवासमोर, तुळशीसमोर मोठ्या पंतीत लावायच्या. खूप छान दिसतात.